सर, मी बालाजी रामप्रसाद चुकलवाड, माजी सैनिक आणि मी माजी सैनिक संघटना विकास समिती नांदेडचा जिल्हा अध्यक्ष आहे। आणि आम्ही माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत असतो। आणि काही दिवसापूर्वीच नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर प्रशासकीय शिक्षकांच्या बदल्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि पूर्ण होऊन तब्बल 3,000-3,500च्या वरून शिक्षकांना जे कार्यमुक्त करायचं होतं ते केलेले नाहीत। त्याच्यामध्ये असा वाद झाला की काही शिक्षकांनी जे त्याच्यामध्ये एक 51 शिक्षक आहेत त्यांनी न्यायपरिष्ठ मॅटर केलं आणि न्यायालयामध्ये जाऊन स्टेट को आणला। आणि जे बाकीचे 3,500 सैनिक आहेत त्यांचा कुठलाच काही वाद नसताना त्यांना कार्यमुक्त जिल्हा परिषद सीओ साहेब करत नाहीत मॅडम। आणि असेच प्रकरण धाराशिव असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा विषय झाला होता। पण तिथल्या सीओनी जे न्यायपरिष्ठ शिक्षक आहेत प्रकरण आहेत ते न्यायपरिष्ठ साईडला ठेवून जे सरळ जे कार्यमुक्त होणार होते त्या शिक्षकांना कार्यमुक्त केले। पण नांदेडमध्ये असं झालेलं नाही। आणि त्याच्यामध्ये आणखी दुसरा एक विशेष वाद म्हणजे ज्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र काढलेले आहेत, वैद्यकीय प्रमाणपत्र, म्हणजे आणखी आम्ही त्याची शहानिशा केली नाही। आजच शिव मॅडमकडे त्याची हिअरिंग होती त्या बोगस प्रमाणपत्राबद्दल। पण जर मी जिल्हा परिषद प्रशासनाला सांगत आहे नांदेडच्या, जर धाराशिव मध्ये होत असेल, जर छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असेल, बीडमध्ये होत असेल, तर नांदेड मधल्या शिक्षकांनी कोणतं पाप केलं? आज हे 51 शिक्षक कोर्टामध्ये गेलेत आपली न्याय मागण्यासाठी, त्यांना न्याय मिळावा ही आमची पण इच्छा आहे। उद्या जे विकलांग शिक्षक आहेत, विकलांगासोबत सुद्धा इथं अन्याय झालेला आहे। काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र काढलेत हे अशी चर्चा आहे। मग ते शिक्षक पण उद्या विकलांग शिक्षक पण कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि हे मॅटर न्यायपरिष्ठ होऊ शकते। मग इथल्या बाकी शिक्षकांना कार्यमुक्त कोण करणार? त्यांच्या बदल्या जे झालेले आहेत त्याच्या बदल्याचं काय? आज तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती आहे, जे शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर असतील किंवा जिल्हा अंतर्गत असतील, समजा कंधार मधला जे रहिवासी शिक्षक आहे तो माहूरला आहे आणि माहूरला तो शिक्षक आता इकडे बदली होऊन येणार आहे, त्याची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे, त्याची मिसेस पण शिक्षक आहे, म्हणजे त्यांच्या बदलीनुसार यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं। पण त्यांची प्लॅनिंग काय ते डिस्टर्ब झालेले आहेत। म्हणून मी जिल्हा प्रशासनाला, जिल्हा परिषदच्या प्रशासनाला विनंती करत आहे, शिक्षक म्हणजे हा गुरु आहे आणि त्या गुरुला हे देशाची येणारी भविष्य पिढी घडवणारे शिक्षक आहेत आणि यांचं कुठंतरी मनोबल खिचू नये। यांनी त्या लेकरांना तिथं शिक्षणासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी लेकरांना 4 गोष्टी चांगल्या शिकवाव्यात आणि भविष्य घडावं त्यांचं, याला कुठंतरी बाधा बसू नये। ते शिक्षक लोक बोलून दाखवत नाहीत पण मनातून खचून गेलेले आहेत, त्यांना खचून न जाऊ देता मी शिव मॅडमला माजी सैनिक संघटनेच्या वतीने विनंती करत आहे, आपण 1 तारखेपर्यंत यांना कार्यमुक्त करा। जे न्यायपरिष्ठ आहेत त्यांचे प्रकरण चालू द्या, पण यांना जे सरळ आहेत त्यांचा कुठलाच वाद नाही, त्या 3,566 शिक्षकांना पहिलं कार्यमुक्त करा। 1 तारखेपर्यंत जर तुम्ही कार्यमुक्त नाही केलं तर माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदच्या समोर 2 तारखेला बालाजी चुकलवाड हा आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील। आणि तुमच्या चुकीमुळं एका सैनिकाला उपोषणाला बसावं लागत आहे। मला मामूली पेन्शन आहे, मी देशसेवा करून आलेला आहे, मला आंदोलनामध्ये उपोषण बसण्यामध्ये पैसे खर्च करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून त्या उपोषणाला जे काही खर्च लागणार आहे तो जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडूनच आम्ही घेणार आणि ते तुम्हाला द्यावे लागेल। पण ही वेळ येऊ नये। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माजी सैनिक संघटनेचा आणि या शिक्षक बदलीचा काय संबंध आहे, आम्ही मॅडमला सांगू इच्छितो, आम्ही देशाचे सैनिक आहोत, आम्ही देशसेवा करून समाजसेवा करण्यासाठी ठाण केलेलं आहे। आणि जिथं जिथं प्रशासनाकडून कोणावर अन्याय अत्याचार होत असेल किंवा प्रशासनाला जनतेकडून कुठं परेशानी होत असेल तिथं तिथं जशी देशसेवा केली तसं माजी सैनिक तुमच्या सोबत खंबीर राहणार आहेत। एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।